तर मित्रांनो, आता झाली आहे संध्याकाळचे 5 आणि ऊन उतरलंय. दुपारी भरपूर ऊन होतं आणि भरपूर गरमी झाली. त्याच्यामुळे आता थोडंसं कसं ऊन उतरलंय, तर आम्ही चाललो आता विजयदुर्ग किल्ला बघण्यासाठी. आता कसं फटक्यान एक्सप्लोर करता येईल, उन्हाचे त्रास झाला असता. आता मस्त 1-1.5 तास आता होईल, थोडं आरामात पण होईल ना, आणि थोडं ऊन पण खाली झालंय, तर मग बघताना पण त्रास होणार नाही. आणि इकडून मला वाटतं 5-10 मिनिटच आहे वॉकिंग. 5 मिनिटं आहे ना, 5 मिनिटात वॉकिंग विजयदुर्ग किल्ल्याला पोहोचू. किल्ला एक्सप्लोर करू. ड्रोन आहे आपल्याकडे, ड्रोन शॉट घेऊ. एकदम छान ड्रोन शॉट बघायला भेटेल तुम्हाला. काय असतंय अंकित भाई? अरे गोबर गॅस आहे ना, ते तो जमा करता तिकडं, त्याच्यामध्ये ना नायट्रोजन मिथेन वायर, त्याच्यामुळं घरात ते एक वाटतं बोलून संपवलं गोबर. त्याच्यामुळे भाजी करतो ना आपण. इको फ्रेंडली गॅस आहे. नाही बरोबर आहे. हे घर पण काय सुंदर आहे ना. ते कौलांचं घर म्हणजे याला भारीच वाटतं रे. कौलांचं सगळे घरं ऑलमोस्ट 90% घरं, 99% घरं कौलाचेच आहेत आणि तेच छान वाटतात. आणि इकडे पाऊस पण तेवढा स्ट्रॉंगली होतो. छान असा व्ह्यू दिसतो आपल्याला. आणि इथं पण बघा कौलाचं घर. आणि असं गावागावातून आम्ही चाललोय आमच्या विजयदुर्ग किल्ल्याकडे. छोटीशी हायकिंग चालू आहे आमची. गावाच्या मधून वॉक करायची मजाच वेगळी ना. काय फील आहे. या साईडून झाडं, या साईडून झाडांमध्ये चालायला रस्ता. आणि गावातले लोक पण भेटत आहेत, बघून स्माइल देतात आपल्याला. छान वाटतं जरा. चला. हे हनुमानचं जी मूर्ती आहे ही त्या दगडाच्या आत कोरलेली आहे. आणि ह्याचा इतिहास जो आहे, ह्याची हिस्ट्री जी आहे, आपण घरी गेल्यावर काकांकडून जाणून घेऊ. पण सध्या आपण ही मूर्ती बघू आणि ह्याचे छानसे असे दर्शन घेऊ. इनकम्प्लीट राहिलं. आता ह्याची पाठची काय स्टोरी आहे ते काकांकडून जाणून घेऊया नंतर आपण. सरदार आनंदराव धुळप त्यांचा हा वाडा आहे इकडं. आणि धुळपाची वाडी जागा आहे. ते अजून सुद्धा इकडे राहतात आतमध्ये. आणि ना काय माहितीये, ते व्हिडिओ काढून तिकडून एक तो बोगदा निघालाय. तो पाण्याखालून येऊन त्यांच्या घरात पर्यंत हे झालाय, ओपन झालाय. हा काय? तो बघायला भेटेल आपल्याला. तिकडून तो वाला बोगदा भेटेल. हा, इकडचं नाही भेटणार आतमधलं. करायचं वगैरे कोणी असं, मग त्या बोगदातून फटकेन पळण्यासाठी. अरे आपला मुरुड जंजिरा आहे ना, मुरुड गाव आणि मुरुड जंजिरा याच्यामध्ये पहिला रस्ता आहे ना, खालूनच होता भुयारातून. तो आला तो भरला गेला. तो पाण्यामुळे आहे ना, तो आता बंद झाला. त्याच्यामुळे बोट आहे. पहिले मुरुड गावातूनच रस्ता होता. मग तसंच इकडे पण तसंच आहे का? पावसामध्ये तसंच व्हायचं. हा, हे सती गेलेले आहेत, त्यांचं मंदिर आहे. म्हणजे एखाद्या व्हायचा नवरा वारला ना, तर मग तिला सुद्धा जोडी मारायला लागायची किंवा तिला तिथं. अच्छा. ते तलाव आहे ते आता भरलं हे नाही, खाली झाले ते तलाव आहे ना. तलाव त्यामध्ये अजून पण काही ना काही गोष्टी भेटल्या होत्या. अच्छा, त्या तलावामध्ये का? आता पाणी आहे का तिकडं? कमी आहे, पावसामध्ये भरतो. आणि हे जे ना लाईनीमध्ये नारळाची झाड आहे. हे मी पण काहीतरी सांगू ना, तुम्ही लोक सांगत चालले इतिहास. सती प्रथा ती बंद झाली, नाहीतर हे मंदिर आहे त्यांचे की आधी व्हायची ती प्रथा. बरं, आपले चांगले होऊन गेले. त्यांनी बंद केली, राजाराम मोहन रायांनी बंद केली. ही बोट आहे. आणि हे आपलं विजयदुर्गचा बीच, संपूर्ण समुद्र किनारा. आणि हा आपला विजयदुर्ग किल्ला. समुद्राच्या पाण्याचा आवाज, यार काय सुंदर आवाज आहे. माइंड फ्रेश होतो डायरेक्ट या आवाजाने. तर आपण पहिला किल्ला एक्सप्लोर करू, व्हिडिओ वगैरे काढू. इथूनच जाऊया. हा, इथूनच जाऊया. मग बीच वाया बीचच जाऊया. तर आपण किल्ला एक्सप्लोर केल्यानंतर परत येऊ इकडं बीचला.
हा सनसेट इथपर्यंत तरी बघायला भेटेल आपल्याला. खूप छान व्ह्यू भेटेल. तर जर तुम्हाला विजयदुर्गची माहिती पाहिजे तर स्क्रीन पॉज करा आणि फटक्यान वाचून घ्या. तर हा पूर्ण विजयदुर्गचा प्लॅन आहे. सगळं बघू शकतो इथं. इथं विहीर आहे, वॉटर टँक आहे, इथं मंदिर आहे, इथं टनल आहे. हा टनल बघूया आपण कुठं भेटतं आपल्याला. मेन गेटच्या आत एंट्री केलेली आहे आम्ही विजयदुर्ग. आत आल्या आल्या आपल्याला एकदम सुंदरसं झाड बघायला भेटतंय. खलबत खाना. तर हे ते ठिकाण जिथं शस्त्र वगैरे ठेवले जातात. भरपूर मोठं आहे ना एरिया. मग हे काय तोप ठेवलेली आहे. विजयदुर्ग गाव. आणि हे आपण किल्ल्यावरती उभे आहे. अरे काय सुंदर आहे. लांबून काय भारी दिसतं. तर आपला हा जो किल्ला आहे विजयदुर्ग किल्ला, हा तिन्ही बाजूनी पाण्याने घेरलेला आहे. हा असा पूर्ण ऑलमोस्ट पाण्याने घेरला. आणि हे एवढाच एरिया जो आहे तो कनेक्टिंग आहे. हा एवढा एरिया कनेक्टिंग आहे. बाकी इथून ते इथपर्यंत हे पूर्ण 360 पाणीच पाणी आहे. पाण्याच्या मध्ये नजर ठेवण्यासाठी. आणि तोपसाठी ही आहे का ही मोठी जागा? मोठं आहे ना, मोठं म्हणजे पहिले माडी म्हणजे नाही का, टेरेस नाही का. हा सब टेरेस. टेरेसचे फ्लोर. व्ह्यू काय सुंदर झाड आहे. चाफा. आमची कोशिश चालली आता उतरून त्या ठिकाणी जाणे. पाणीचा साठाव. हत्ती हे काय टँक म्हणजे पाण्याची टाकी. हे आहे अजून वाईड आणि एपिक व्ह्यू. किल्ल्याचं नाव विजयदुर्ग किल्ला का पडला शिल्पा? कारण शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. आणि या किल्ल्याचं नाव पहिलं नाव घेरिया होतं. घेरिया. मग घेरिया छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला, त्याच्यामुळे हा विजयदुर्ग किल्ला झाला. तर चालत चालत आम्ही या स्पॉटला आलेलो आहे. खूप छान. दूर दूर तक कोई नजर नहीं आ रहा है ना इधर ना उधर. हमारा थोड़ा सा ना आदमी की नसल. तर इथून डायरेक्ट मित्रांनो बघा डायरेक्ट खाली आहे. तर हा आपला विजयदुर्ग किल्ला. हे बीच आहे. काय व्ह्यू आहे यार. खूप सगळ्यात ब्युटिफुल आहे किल्ला मी बघितला असेल तर विजयदुर्ग किल्ला आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. सर्व सुंदर आहेत पण ह्याची बात वेगळी आहे. आता ह्याचा ड्रोन शॉट बघूया कसा येतोय. लेट्स सी दिस.
इथं दारुगोळाचा कोठार आहे, स्टोरेज एरिया. भुयारी मार्ग आणि ही गुफा, तर ही आहे भुयार मार्ग. ही कुठं उघडते माहीत नाही आणि जायला सुद्धा भीती वाटते. बापरे बापरे. अच्छा, सिक्रेट. हे इथून स्टार्ट होत आहे आणि इथून बाहेर निघू शकतो आपण भुयारी मार्ग. इमर्जन्सी एक्झिट किंवा लपण्यासाठी जागा. खूप खूप भारी. कसं बनवलं असेल त्या टायमाला मला खरं विश्वास नाही होत. एक फक्त इमॅजिन कर, हे जर अचानक बंद व्हायला लागलं असं ते मेज रनर सारखं. बंद व्हायला लागलं तर आपण पण बंद होऊ. तुम्हाला विजयदुर्गचा इतिहास जाणून घ्यायचा आहे तर एंट्रीच्या बाहेरच इकडे हा बोर्ड लावला आहे आणि इथं सगळा इतिहास सांगितला जातोय. तर तुम्ही इकडे येऊन बघू शकता. जहाज आहे आपली एवढी मोठी आणि जेटी हे पण आपल्या आयटिनरीमध्ये होतं. हे ठिकाण बघायचं होतं आपल्याला आज, पण अंधार झाल्यामुळे एवढं क्लिअर बघता येत नाही. बघू जेवढं बघायला भेटते. बोटीत एंट्री नाही भेटणार ना आपल्याला जहाजमध्ये. तिकडे आपण होतो ना, तिथे बोटी लागल्या होत्या, तिथे परवा तिथून कॉम्पिटिशन होते, तिथून पोहत येणार असं, तिथपासून तिकडे असं. अरे बापरे. जेटीवर आहे आता. बोटीला आपण जवळून बघणार आहोत. तसं मित्रांनो जहाजावर जायची गरज नाही, इथूनच जहाज असं वाटतं आपण जहाजावरतीच आहे. कारण की ते बघा ना, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन गुलदार. खूप जवळून बघायला भेटतंय एवढा मोठा जहाज. आय थिंक मी फर्स्ट टाइम बघतोय. जबरदस्त फिलिंग आहे. ओ भाई एवढा मोठा आहे यार. क्रूज बीचचे ते बघितले, पण हे असे INS गुलदार. INS गुलदार. तर मित्रांनो हा जो जहाज आहे हा नेव्हीसाठी यूज केलेला जातो पहिला, आणि जेव्हा हा जहाज रिटायर होतो तेव्हा मग ते बाकीच्या गोष्टींसाठी यूज केला जातो. जसे की स्कुबा डायव्हिंग म्हणजे क्लिनिंग करण्यासाठी. स्कुबा डायव्हिंगच्या ॲक्टिव्हिटीसाठी क्लिनिंग करतात. सगळे समुद्रातून ऑइल वगैरे जे आहे हॅझार्डियस काय हॅझार्डियस आयटम. हे काढलंय का हे सगळं? हे बाई मटेरियल आहे बाय. अच्छा, हे ऑलरेडी काढलेलं आहे तसं. हे सगळं पाण्यातून काढलं. तर हे पाण्यातून काढून या जागेला स्वच्छ करण्याचं काम आहे. असं आता सध्या ती इकडे लागली, नंतर तारकर्लीला पण जाणार आणि तिकडे पण क्लिनिंगच्या प्रोसेससाठी यूज होणार. तर किती मोठी याचा अंदाजा घ्या. हे खूप लांब आहे, माझ्यापेक्षा खूप लांब आहे. वाईड अँगलमध्ये काढतोय मी. हे इथून जे स्टार्ट होत आहे आणि हे पूर्ण त्या एंड ह्याच्या पाठी तिथपर्यंत एंडपर्यंत आहे. 25-30 फुटाचं. अरे बापरे. आतमध्ये पण जाण्याचं ऑप्शन आहे, पण ते आपल्याला एंट्री व्हॅलिड नाही आहे. आपण एंट्री नाही करू शकत, लांबूनच बघू शकतो. हे काय क्रेन मागवली होती. एवढे मोठे अँकर. अरे केवढे मोठे अँकर आहेत. ह्याच्यासाठी क्रेन बोलवतात स्पेशली, कारण की हे ऑपरेट करणं, याला हलवणं इम्पॉसिबल आहे.